आता बऱ्याच महिन्यातून ह्या सगळ्या गोष्टीचा आज माझ्यासाठी योग आलेला आहे. आता आज म्हटलं कसल्या पण परिस्थितीत आपण पार्लरला पोहोचायचं. आता एवढ्या जवळच्या व्यक्ती असून मला पार्लरला जायला होतच नाही. तर ह्यांच्या बहिणीचंच पार्लर आहे, पण तरी पण मला जायला येणं जाणं होत नाही एवढं. आता त्यांनी पहिल्यांदा मला घेतलं स्पा करायला. स्पा क्रीम वगैरे लावून घेतली. आता ती तुला बघा कशी खाली टाकली. आता माझ्या या चिवताईला तर मी घेऊन आलीच बरोबर, माझ्या देवराजला नाही आणलं. का तर तो हे वड ते वड सगळं करत बसणार, त्यासाठी मी त्याला आणलंच नाही. आता एकाला मागं ठेवले आणि एकाला पुढे घेऊन आल्या. म्हणल्यानंतर माझा अर्धा निम्मा जीव मागं आणि अर्धा निम्मा जीव पुढं, माझी अशी अवस्था होऊन जाते. त्यासाठी त्यांनी लगेच पटापटा सगळ्या गोष्टी माझ्या करायला घेतल्या. लगेच क्लिन्झिंग वगैरे करायला घेतलं आणि क्लीनअप पण इतकं मस्त त्यांनी केलेलं. म्हणजे बेस्ट प्रोडक्ट ते मला यूज करतात पहिल्यापासून, चांगले प्रोडक्ट. आणि रिझल्ट पण मला भरपूर छान येतो. तर तुम्हाला मी रिझल्ट दाखवेनच ह्या 2 दिवसात कसा मला रिझल्ट आलेला आहे. आणि लगेच ते आवरून घेतलं सगळं क्लीनअपचं झालं की लगेच त्यांनी हेअर वॉश वगैरे पण करून घेतला. हेअर वॉश झाल्यानंतर असा काहीसा माझा रिझल्ट आला आहे बघा स्पाचा. आता मला नॅनोप्लास्टिया किंवा कॅरेटिन किंवा स्मूथनिंग ह्या तिन्हीतली एक ट्रीटमेंट मला घ्यायची आहे. आता माझ्या केसांना कोणती सूट होते काय माहीत नाही, पण कोणती बेटर आहे जास्त ते मला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि असा काहीसा रिझल्ट माझा स्पाचा आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि तिथे एक माझी क्यूटशी सबस्क्रायबर भेटलेली मला, ती माझे व्हिडिओ नेहमी बघते म्हणली ती. आणि आजच्यासाठी बस एवढंच.